नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणी नराधम भीमराव कांबळे दोषी, कोर्ट 29 जूनला सुनावणार अंतिम शिक्षा। संजय दिना पाटलांच्या धमकीविरोधात संजय राऊतांचं पोलीस आयुक्तांना पत्र, तर कुणाचंही घर बॉम्बनं उडू देणार नाही, पोकळ धमक्यांना घाबरू नये, राऊतांच्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। संजय दिना पाटलांच्या राऊतांबाबतच्या वक्तव्यावर शिंदे नाराज, पक्षाची बदनामी होईल अशी वक्तव्य टाळा, एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना सूचना, झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती। मवियाच्या बैठकीला 60 पैकी 23 आमदारांची दांडी, मविया नेत्यांमध्ये एकी दिसत नसल्याची बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंची खंत। आमचा एकही आमदार जाणार नाही, आमदार संपर्कात असल्याच्या चर्चांना अर्थ नाही, शरद पवारांचा आमदार फुटीच्या प्रश्नावर वक्तव्य। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात चेतन चौधरीच्या दुकानातील कामगार नीरज कुमार झाला माफीचा साक्षीदार, पुणे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यास सुरुवात। बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला जामीन मंजूर, देवी शक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या कथित प्रकरणात कल्पना खरातला जामीन, 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। या देशामध्ये नॅशनलाइज्ड पार्टीचे अधिकृत गैरव्यवहार, महसूल विभागाला ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात आमदार नरेंद्र मेहतांवर ठपका। पावसामुळे बत्ती गुल झाल्यानं आयसीयू मधील रुग्णांवर मोबाईल टॉर्च लावून उपचार, अमरावती जिल्हा रुग्णालयातील संतापजनक प्रकार समोर, 4 तास रुग्ण अंधारात, नागरिकांचा संताप। राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, राज्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस।